अस्मिता विजन न्यूज चॅनल मध्ये जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे यांनी महत्त्वपूर्ण आपलं प्रात्यक्षिक सादर केलं असून या प्रात्यक्षिकामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि वकील परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती। परंतु सध्याच्या फास्ट फूड युगामध्ये माणसाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्या कारणामुळेच सध्या व्यायामाचं महत्त्व आणि काळाची गरज निर्माण झालेली आहे। त्यासाठीच अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष सुरेश बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये व्यायामाचे प्रात्यक्षिक धडे देण्यात आले। यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे सर, तांबे सर यांनी व्यायामाचे आणि आहाराचे तसेच सध्याचं जीवन पद्धतीला महत्त्व सांगून व्यायामाचं प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवलं। यावेळी लेडीज स्पेशल कोच शिल्पा क्षीरसागर व सुशांत भैया क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले। हेल्दी जीवन जगण्याचे 7 महामंत्र डॉक्टर अर्जुन सुसे सर यांनी सांगितले। नमस्कार मित्रांनो, आज सोलापूरच्या पावन नगरीमध्ये जागतिक आरोग्य गुरु आदरणीय अर्जुन बाबा सर ते खास करून सोलापूरला व्हिजिट देत आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय तांबे सर हे देखील खास करून आलेले आहेत। त्यांचं तसेच सन्माननीय महिलांच्या मार्गदर्शिका कोमल मॅडम ह्या देखील आलेल्या आहेत। सुशांत क्षीरसागर आणि सौभाग्यवती क्षीरसागर या देखील आमच्या मार्गदर्शक आहेत। यांचं सर्वप्रथम या पावन नगरीमध्ये आणि अस्मिता विजन परिवार सोलापूर यांच्याकडून मी मनपूर्वक गायकवाड फॅमिलीतर्फे स्वागत। आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना केवळ कसंही वागून जमत नाही। आपल्या आयुष्यामध्ये आपण नेटकं असलं पाहिजे, नेटकं दिसलं पाहिजे, विचार सदविचार असले पाहिजे। यासाठी मित्रांनो खाण्याबरोबरच आरोग्याकडे आणि आपल्या शरीराकडे काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे। ह्याचा मूलमंत्र आम्हाला आदरणीय तांबे सरांनी घालून दिला। त्याचबरोबर आमचे महागुरु अर्जुन बाबा सर हे आमचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून आमचा अख्खा परिवार त्यांच्याशी जोडला। आम्ही वर्षभरापासून जरी त्या परिवाराशी असलो जोडलेलो, वेलनेस परिवाराशी, तरी दरम्यानच्या कालखंडामध्ये आमच्या काही वेगवेगळ्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये बराचसा त्यामध्ये हे झाला, खंड पडला आणि त्या कारणामुळे आम्हाला या परिवाराशी थोडंसं आम्हाला जोडता आलं। परंतु आज पुन्हा आम्ही निर्धार केला, सुशांत क्षीरसागर आणि सौभाग्यवती क्षीरसागर पुन्हा आज आपल्या पावन नगरीपासून पुन्हा एकदा हा सिलसिला सुरू करतो। निश्चितपणानं सोलापूरच्या प्रत्येकाचं आरोग्य अतिशय चांगलं राहील यासाठी आपण जो फॉर्म्युला देताय त्या पद्धतीने काम करण्याची तयारी आमच्या फॅमिलीची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणाने काम करू। आमचा पूर्ण मी वकील संघाचा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्ह्याचा। माझ्या सौभाग्यवती अस्मिता गायकवाड शिवसेनेच्या उपनेत्या आहे। माझा मोठा मुलगा, ज्येष्ठ मुलगा शाखा अभियंता आहे। तो PWD मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तो शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे। माझ्या सुनबाई MD डॉक्टर आहेत। अशी सगळी वेल एज्युकेटेड फॅमिली। माझे वडील नायब तहसीलदार होते आणि तेही आज 88-81 वर्षाचे आहेत। ते देखील हे आरोग्य विषयाचे सगळे सल्ले आम्ही कायमस्वरूपी आत्मसात करतो आणि त्या दृष्टिकोनातून चालण्याचा प्रयत्न करत असतो। अस्मिता विजन परिवाराचं देखील हेच राहिलेलं आहे। अस्मिता विजन परिवार केवळ बातम्या देणं किंवा वस्तुस्थिती मांडणं याच्याच बरोबर निश्चितपणानं आपल्या आयुष्याला किंवा आरोग्याला काय हवं ह्या देखील गोष्टी देण्याचा प्रयत्न अस्मिता विजनच्या माध्यमातून केला जातो। अस्मिता विजन परिवार हा देखील आपल्यासाठी सदैव ह्या दृष्टिकोनातून तत्पर राहील। मी सर्वप्रथम आदरणीय अर्जुन सरांचं या पावन नगरीमध्ये
स्वागत करतो. मी ते पुढे शाखा अभियंता परिसराजे गायकवाड यांना विनंती करतो आणि आदरणीय अर्जुन बाबांचा त्यांनी सन्मान करावा. यानंतर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांची प्रेरणा म्हणून आम्ही हा वेलनेस परिवार जॉईन केला, आमचे आदरणीय तांबे सर यांचाही सन्मान अस्मिता विजन परिवारातर्फे होतोय. मी स्वतः त्यांचा सन्मान करतो. कोमल मॅडम आणि सुशांत क्षीरसागर, सौभाग्यवती क्षीरसागर यांचाही सन्मान या परिवारातर्फे करण्यात येतो. मी गौरी गायकवाड आणि प्रवीण गायकवाड यांना विनंती करतो. लेडीजच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांना पाहिलं जातं आमच्या सन्माननीय कोमल मॅडम, जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि वेलनेस कोच परिवार यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा आपल्याला निवेदन की आज खरोखर आपल्या आरोग्याविषयी एक चांगला मूलमंत्र देण्यासाठी आदरणीय अर्जुन बाबा सर जे जागतिक महागुरू म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय तांबे सर, त्याचबरोबर महिलांचा एक वेगळा आवाज, एक आयडिया म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कोमल मॅडम, त्याचबरोबर जिल्ह्याचे आमचे वेलनेस कोच
क्षीरसागर यांच्या माध्यमातून आजचा हा उपक्रम अतिशय व्यवस्थितरित्या पार पडला. मी या अस्मिता विजन परिवाराच्या, अस्मिता ॲग्रो टुरिझमच्या, ज्या महिलेनं 40 एकरावरती भव्य असं ॲग्रो टुरिझम उभा केलं, सोलापूर जिल्ह्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली पहिली महिला आहे ज्या महिलेनं 40 एकरावरती ॲग्रो टुरिझम अशा सौभाग्यवती अस्मिता गायकवाड आपल्यामध्ये आहेत. त्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. मनोरमा बँकेच्या 2000 कोटी टर्नओव्हर असणाऱ्या मनोरमा बँकेच्या त्या सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे की या निमित्तानं आपल्याला आज काय वाटलं आजच्या ह्या व्यायामाकडे बघून, त्याचबरोबर वेलनेस परिवारामध्ये जॉईन करताना काय वाटलं ह्याविषयीचं फील त्यांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. आज खरोखर अस्मिता विजन ग्रुप चॅनलमध्ये आदरणीय अर्जुन बाबा सर, आदरणीय तांबे सर, कोमल मॅडम, किसान भैया, आमच्या बहिणी क्षीरसागर सौ, त्याचबरोबर माझ्या परिवारातले सर्वच जण आणि या वेलनेस परिवारातले सर्वजण आपण आलात. मी अस्मिता विजन न्यूज चॅनल, अस्मिता कृषी पर्यटन, त्याचबरोबर मनोरमा परिवार या सर्वांच्या वतीने आपलं खूप सहर्षानं स्वागत करते. आणि खरोखरच म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं की पहाटे आज तुमच्यामुळे आम्ही 7:30 आणि दिवाळी म्हणजे तुझ्या आणि आमच्या बहिणी नेहमी आम्हाला सांगत असतात, त्या नेहमीच हे करतात. परंतु आम्ही असं राजकीय तुम्हाला माहित आहे की त्याला काही म्हणजे अंत नाही आहे त्या कामाला, त्यामुळे थोडं कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही जॉईन करू शकलो नाही. पण आवड असली तर सवड मिळते असं म्हणतात. आणि खरोखर आता आम्ही आवड आहे निर्माण झाली आपल्या दोघांच्या याच्यामुळं. आम्ही नेहमी टीव्हीवर बघत होतो, पण टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्ष बघणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरोखर मी आपल्या दोघांना मनापासून प्रणाम करते. खूप छान अर्जुन सरांचा या ह्याच्यातला उत्साह बघितला, तांबे सरांचा, कोमल मॅडम, हे सगळेच जण. तर खरोखर म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा देणारं हे असं त्यांचं काम आहे. आणि हेल्थ इज वेल्थ असं आपण म्हणतो, तर प्रत्येकाने हेल्दी राहावं यासाठी हे मोठं पुण्याचं काम आपण सगळेजण मिळून करत आहात. त्या कार्यात आमचा खालीचा एकत्रित हाता वाटा राहील. आणि म्हणजे आमचं पूर्ण अस्मिता विजन परिवार, मनोरमा परिवार हे सगळेच जण तुमच्यासोबत नक्की आम्ही राहू. आम्हाला जेवढं काही जास्तीत जास्त करता येईल आम्ही नक्की करू. परत एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते, आपलं स्वागत करते. आणि यापुढे अस्मिता विजन कधीही आपल्या स्वागतासाठी नेहमी तत्पर असेल हे पण मी आपल्याला आवर्जून सांगते. आपण इथे नेहमी या, आम्हाला आपलं येणं नेहमी प्रेरणा देईल. आताही आपलं येणं आम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊन गेलेलं आहे. आणि मी आता पाहिलं की म्हणजे आपल्या सगळ्यांचा जो म्हणजे या वयामध्ये आपली जी कन्सिस्टन्सी आहे ती खरोखर म्हणजे प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखी आहे, प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखी आहे. याचं आम्ही नक्की आकलन करू एवढा आपल्याला विश्वास देते. थँक्यू. सर्वप्रथम आभार मानतो मी ते आपल्या महाराष्ट्राच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या, माननीय सन्माननीय आणि होणाऱ्या भावी आमदार अस्मिता गायकवाड. आज राजकारणातील लोक सहजासहजी मान्य करत नाही. मला अर्जुन सरांचा फोन आला की तांबे सरांचा फोन आला, अर्जुन सर म्हणतात तो वर्कआउट घ्यायचा आहे. तांबे सरांनी नाव सुचवलं की आपल्याला गायकवाड सरांचे तिथे घ्यायचं आहे. मी 2 मिनिटात फोन केला आणि सरांनी फोन रिसिव्ह नव्हता केला, परंतु जे आपले उपनेते आहेत अस्मिता गायकवाड त्यांनी फोन रिसिव्ह केला आणि लगेच सांगितलं की तयार आहे आम्ही. असे 1 मिनिटात तयार झाल्या, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ग्रेट गुरु डॉक्टर अर्जुन सर इथं येणं हे सुद्धा आमच्यासाठी भाग्यच आहे. आणि तांबे सरांनी आमच्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार आहे. आणि ही ड्रीम टीम म्हणजे आता इथं तर सगळ्या ऑर्गनायझेशन असतात, परंतु ड्रीम टीम जी अशी आहे ना, खरंच म्हणजे तुम्ही जर सामील झालात ना तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही, कधीच एकटं सोडत नाही. ड्रीम टीमचा खरंच एकदा ड्रीम टीम साठी क्लॅपिंग झालं पाहिजे. ड्रीम टीम चालवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही, कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यातूनच अर्जुन सर एवढ्या लोकांना घेऊन बरोबर चालतात. आणि ते खरंच म्हणजे कौतुक करा एवढं थोडंच आहे. आणि त्याबद्दल अर्जुन सरांनी आणि तांबे सरांनी अस्मिता गायकवाड आणि गायकवाड दाम्पत्य ॲडव्होकेट सुरेश गायकवाड जे सोलापूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार आपल्या ड्रीम टीम तर्फे अर्जुन सर करतील.
अस्मिता विजन थेट प्रक्षेपण यांच्या वतीने जे आम्हाला या ठिकाणी सोलापूर पावनभूमीमध्ये आज जे काही एक्सरसाइजचं महत्त्व आणि त्याचबरोबर आरोग्याचं महत्त्व याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जो काय प्लॅटफॉर्म आम्हाला या टीमला बाबासाहेब तांबे असू द्या, आमच्या क्षीरसागर दाम्पत्य असू द्या, आम्हाला सर्वांना तुम्ही या ठिकाणी चान्स दिला. सेवा करण्याचा योग तुमच्यामुळे आला सोलापूरकरांचा. आणि आज पूर्ण भारतामध्ये आपण लोकसंख्येत 1 नंबरला आहे, आरोग्यात 2 नंबरला आहे. आपण निरोगी नाहीये, आपल्या आजारात आपण 2 नंबरला आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार हे जास्त आहे. आणि चुकीची जीवनशैली म्हणजे आपण व्यायाम न करणं, निगेटिव्ह विचार करणं, झोप राईट नसणं, त्याच्याबरोबर खाणं योग्य नसणं. कारण चायनीज खाणं, पहिले चायनीज खाणं नव्हतं, आता प्रत्येकाला चायनीज लागतं. ज्याला लागतं, ज्याला आवडतं ते कधीच वाढत नाही, ज्याला आवडतं ते कधीच वाढत नाही, जिभेला आवडतं ते कधीच वाढत नाही, शरीर वाढतं. खाणं चुकीचं, त्याबरोबर आपल्या झोपण्याच्या सवयी चुकीच्या, या सगळ्या चुकीच्या सवयी, राईट सवयी जर आपण अंमलात आणल्या तर आपलं जीवन आनंदीमय, सुखकर. जे आपण परमेश्वराला, मी या सोलापूर पावनभूमीमध्ये श्री स्वामी समर्थांचंही जागृत देवस्थान आहे, ते एक तीर्थस्थान आहे. आमचे पंढरपूरचे विठ्ठल महाराज, हे सगळेच हे देवदेवतांचे हे भूमी आहे, पुण्यभूमी. या भूमीतनं लोकांना संदेश एकच देईल की आपण देवाच्या मंदिरात जातो, श्री स्वामींच्या मंदिरात जातो, विठ्ठलाच्या मंदिरात जातो, त्या ठिकाणी फक्त मागतो सुख, शांती, समाधान. देव मी पाहिलेला नाही, मी देव पाहिलेला नाहीये, पण मला हा देव तुमच्यात दिसतोय, हा देव तुमच्यात दिसतो. आणि ही तुमची